हॅलो. सर्वांना प्रथमतः जय महाराष्ट्र. मनसर नगरपंचायतीची सार्वजनिक निवडणूक जाहीर झालेली आहे. 2-4 दिवस झालेले आहे आणि या प्रचाराला खऱ्या अर्थानं रंगत चढलेली आहे. या प्रचार सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील प्रमुख शिवव्याख्याते आणि शिवसेना नेते सन्माननीय नितीनजी बानगुडे पाटील साहेब यांची जाहीर सभेचं आयोजन या मनसरच्या ग्रामस्थांसाठी आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजन केलेलं आहे. या निमित्तानं या तालुक्याचे आमदार सन्माननीय देवदत्तजी निकम साहेब, आमदार असा भावनेने मी म्हटलं की जनतेची एक सुप्त इच्छा होती की या तालुक्याचं नेतृत्व एक तरुण उमेदवाराच्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये यावं आणि जनतेने एक चांगल्या प्रकारचा कौल त्या ठिकाणी दिला. परंतु थोडक्यात फसलेली ही गोष्ट पुढल्या साली नक्कीच अंमलात येईल या तालुक्यामध्ये. म्हणून मी या ठिकाणी आमदार म्हणून त्यांचा उल्लेख केला. आणि पंचायत समितीचे आमचे सदस्य आणि या तालुक्यातील शिवसेनेचे नेते सन्माननीय राजाभाऊ बानखिले, त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले पूजाताई वळसे पाटील असल, महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मनसर नगरपंचायतची स्थापना होऊन 4 वर्षे झालेली आहे. हे 4 वर्ष कशा प्रकारचे गेलेले आहे हे मनसरकरांना सर्वांना ज्ञात आहे. या प्रशासकीय काळामध्ये या शहरातील जनतेला नगरसेवक आणि गाव पुढारी असं काही बघायला मिळालं नाही. प्रशासनाचा मनमानी कारभार या मनसरकरांच्या वाट्याला कशामुळे आला तर या राज्यामध्ये हे असलेलं युतीचं सरकार, ज्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ दिल्या नाही आणि एक प्रशासकीय राजवटीमध्ये सत्ता चालवण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रयत्न केला आणि सर्वसामान्य नागरिक या प्रशासकीय काळामध्ये प्रचंड प्रमाणात भरडले गेले. जनतेचा आणि प्रशासनाचा संघर्ष आपल्याला या सर्व काळामध्ये पाहायला भेटला. मनसरमध्ये नगरपंचायत झाली. लोकांना असं वाटलं ज्यांनी ही नगरपंचायत आणली ते मुंबईपर्यंत गेले. वास्तविक पाहता नगरपंचायत आणत असताना या शहरातील नागरिकांना विश्वासात घ्यायला हवं होतं. परंतु काही गावपुढारी आणि मनसरचे काही नेते आणि ग्रामपंचायतचे काही सदस्य यांना एक स्वप्न पडलं होतं की मी कधी नगरसेवक होतोय, मी कधी नगराध्यक्ष होतोय. या एका स्वप्नापोटी त्यांनी बळच ही नगरपंचायत सर्व नागरिकांची मागणी नसताना देखील ही नगरपंचायत आपल्या गळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. आणि ही नगरपंचायत आल्यानंतर भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवरती आली. लाडू पेढे आणि हे खाण्याचा प्रकार आपल्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या नेत्यांनी जल्लोष साजरा केला की ही नगरपंचायत आपण आणली आणि विकासाला सुरुवात होईल. परंतु नागरिकांचा भ्रमनिरास झाला. प्रथमतः प्रशासक ज्या वेळेस सीओ म्हणून जे सीओ आले ते नागरिकांशी अतिशय उद्धट प्रकारे वागत होते आणि नागरिकांना त्या ठिकाणी जाण्याची देखील भीती वाटत होती. प्रथमतः
ज्या वेळेस ग्रामपंचायत या ठिकाणी अस्तित्वात होती 8चे उतारे आपल्याला ग्रामपंचायत मोफत देत होती। प्रशासनाच्या कालखंडामध्ये 50 रुपयाची 8च्या उतार्याला फी आकारली गेली। हा प्रथमतः एक जुलमी कर आपल्याला त्या ठिकाणी लागला। 7-12चे उतारे तुम्ही काढा बांधवांनो, त्या 7-12च्या उतार्यासाठी आपल्याला 25 ते 30 रुपये द्यावे लागतात, परंतु ह्या जुलमी राजवटीमध्ये आपल्याला 8च्या उतार्यासाठी 50 रुपये द्यावे लागतात। आणि हे 50 रुपये द्यावे लागतात याच्यासाठी आवाज उठवण्याचं काम आम्ही केलं, परंतु त्या कालखंडामध्ये त्या सीओनी ते काय ऐकलं नाही आणि तोही बोजा आज आपल्याला नागरिकांना सहन करावा लागतो। नगरपंचायत स्थापन झाली आणि ही नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर या शहराच्या विकासाकडे नगरपंचायत कशासाठी आहे की ग्रामीण भाग हा शहरी भागाकडे वाटचाल करतो, म्हणून ही नगरपंचायत आपण या ठिकाणी सर्वांनी नेत्यांनी आणली। आणि ही आणत असताना राज्यामध्ये सत्तांतर घडलं आणि या सत्तांतर घडत असताना अनेक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आमची शिवसेना असेल, हे सर्व पक्ष फुटले गेले आणि कार्यकर्त्यांची दैना उडाली। सैरावर झालेले कार्यकर्ते इकडे तिकडे पळाले, पैशाच्या आमिषाने काही लोक फुटली आणि इतर पक्षात गेली आणि याचा सगळा फायदा या मनसर नगरपंचायतीला जवळजवळ 100 कोटी रुपयाचा निधी आपल्याला या सर्व कालखंडामध्ये पाहायला मिळाला। हा 100 कोटी रुपयाचा निधी ज्या वेळेस आपल्याला मिळाला त्यावेळेस आपल्याला असं वाटलं की आता या विकासाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। राजाभाऊ निकम साहेब, विकासाला सुरुवात होईल असं वाटत होतं, परंतु घर बसने से पहले लुटेरे आ गए, घर बसने से पहले लुटेरे आ गए, अशा या गावाची अवस्था झाली। मी असं का म्हणतोय तर 100 कोटी रुपयाचा निधी आल्यानंतर त्याचं एक बल्क टेंडर झालं आणि हे बल्क टेंडर झाल्यानंतर आपापले बगल बच्चे, आपापल्या पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि नेते हे सगळे एकत्र झाले सत्ताधारी पक्षाचे आणि या बल्क 100 कोटीचं बल्क टेंडर काढलं गेलं आणि ह्या बल्क टेंडरच्या माध्यमातून कमिशन खोरी वाढली। आपल्या पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्या पक्षातील नेत्यांनी बोलवलं, आपल्या घरामध्ये बोलवलं आणि 5%, 3%, 10% अशा कमिशनचा रेट ठरला। म्हणून मी म्हटलं की शहर बसने से पहले लुटेरे आ गए। या सर्व कालखंडामध्ये 100 कोटी रुपयाचा निधी या शहराने पाहिला, परंतु त्या 100 कोटी रुपयाच्या निधीची कामं आपण जर पाहिली तर अतिशय निकृष्ट प्रकारच्या दर्जाची कामं नागरिकांना पाहायला मिळाली। त्या ठिकाणी सातत्यानं आवाज उठवला गेला। माझ्या प्रभागामध्ये मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की मी ज्या घोडेगाव रोडला जातो येतो आणि राहतो त्या बाजूला एक ऑडिटोरियम गार्डनचं काम चालू आहे। त्या गार्डनचं काम चालू आहे, बाजूला खर्डी नाल्याच्या बाजूला हायस्कूलच्या बाजूला एक ऑडिटोरियमचं काम आहे। प्रशासकीय कालखंडामध्ये निधी टाकला, निधी कशासाठी टाकला? कमिशन मिळवण्यासाठी। निधी हा गावकऱ्यांसाठी टाकला गेलेला नाहीये, घाई गडबडीमध्ये हा निधी टाकला गेला, त्याचं कोणत्याही प्रकारचं नियोजन नव्हतं। ऑडिटोरियमची जागा चुकलेली आहे आणि गार्डनची जागा चुकलेली आहे। गार्डनच्या जागी ऑडिटोरियम व्हायला पाहिजे होतं आणि ऑडिटोरियमच्या जागी गार्डन व्हायला पाहिजे होतं, परंतु कोणतंही नियोजन त्या ठिकाणी ग्रामस्थांना पाहायला मिळालं नाही। बाजूला एक बाजारतळ उभं केलं, या बाजारतळाची अवस्था काय आहे? त्या ठिकाणी गेले 40 वर्ष सातत्याने आठवडा बाजार भरत होता आणि हा बाजार भरत असताना तालुक्यातील नव्हे तर चाकण, खेड आणि जुन्नर परिसरातून त्या ठिकाणी व्यापारी येत होते आणि महसूल गोळा होत होता आणि या गावाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भरभराट होत होती। परंतु या प्रशासकीय कालखंडामध्ये ते एक शेड उभारलं गेलं, कोणालाही विश्वासात घेतलं नाही। 4-4, 5-5 फुटाचे ओटे त्या ठिकाणी उभे राहिलेले आपल्याला दिसतात। त्या कालखंडामध्ये मी मीडियाशी त्या ठिकाणी संपर्क साधला, शिवोंशी संपर्क साधला। माझी एक बातमी त्या काळामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळाली। ती बातमीचं स्वरूप मित्रांनो अशा स्वरूपाचं होतं की रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी जी एक बाजारपेठ उभारली, त्या बाजारपेठेवरती आपल्याला घोड्यावरून बसून आपल्या सैनिकांना बाजारपेठ व्यापार करता यावा ही संकल्पना घेऊन एक 4-5 फूट उंचीचा
एक तिथं बाजारतळ छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारला होता। हा बाजारतळाची संकल्पना ह्या शहाण्या लोकांनी त्या बाजारतळावरती राबवली। मी त्यावेळेस विचारलं की तुम्ही आम्हाला नागरिकांना घोडे पुरवणार आहात का बाजार खरेदी करताना? प्रशासनाकडे कोणतं उत्तर नव्हतं। अशा प्रकारची कामं तुम्ही केली। बाजूला खाली कॉन्क्रीट रोड होता, त्या ठिकाणी 15 लाख 20 लाख 25 लाख रुपयाचे कॉन्क्रीट रोड तोडले, कोणतंही स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही। आणि असे रोड तोडले का? तर मला कमिशन मिळालं पाहिजे, कमिशन बेसवरती या गावचा विकास चालू आहे। मित्रांनो, बाजारतळाच्या बाजूला सर्वसामान्य लोक अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळतात, आपला व्यापार करतात। ग्रामपंचायतच्या गाळ्यामध्ये राहत होती काही लोक, बेवारस झाली आज ती। त्या सगळं परिसर नगरपंचायतच्या प्रशासनाने मनमानी कारभाराने तोडला। काही नेत्यांचा त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद होता आणि ते सगळं त्या ठिकाणी असलेले व्यापारी आपल्याला उद्ध्वस्त झालेले मिळालेले आहे। काही लोक गाव सोडून निघून गेलेले आहे। म्हणजे अतिशय अन्यायकारक प्रकार झाला। ज्या ठिकाणी गार्डन होतं त्या ठिकाणी या गावची स्वच्छता कर्मचारी 40-50 वर्ष या गावाची ज्यांनी सेवा केली ते सफाई कर्मचारी ते ठिकाणी होतात। तुमच्या गटारी, तुमच्या घरची घाण, तुम्ही वापरलेले सगळे जे तुम्ही किळस करता तो सगळा प्रकार त्या लोकांनी 40 वर्ष या गावची सेवा केली आणि त्यांना त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी विस्थापित केलं। त्यांना कोणतं घर दिलं नाही, त्यांची कोणती जागा दिली नाही। त्या लोकांना आज सर्वत्र मनसरमध्ये ती लोक इतरत्र सर्वकडं भाडेकरू म्हणून राहताना दिसत असतात। तुमची सर्व गावकऱ्यांची नेते मंडळांची ही वागणूक त्यांनी पाहिली आणि जी सेवा त्यांनी केली ती सेवा खऱ्या अर्थाने वाटत नाही सार्थक झाली। कारण गोरगरीब लोक आहेत, त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्व मिळून चांगल्या प्रकारची घरं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे। त्या बाजारतळाच्याच बाजूला पार्किंगची व्यवस्था पाहिजे। त्या ठिकाणी गार्डन आहे, पार्किंग नाही। बाजारतळावरती लोक येतात, मग त्यांना पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे। बाजारतळावर कोणत्या प्रकारचं पार्किंग नाही, मग पार्किंग नाही तर लोक गाड्या घेऊन तो बाजार कसा खरेदी करणार? त्याच्यामुळं ते बाजारतळ देखील नागरिकांनो उद्ध्वस्त झाला आहे। या शहरामध्ये अनेक रोड झाले, कॉन्क्रीट रोड झाले। या प्रशासकीय काळामध्ये एकच कॉन्क्रीट एवढाच फक्त कॉन्क्रीटीकरण म्हणजे या गावचा विकास आहे का असा प्रश्न मला त्याही काळात पडला की कॉन्क्रीटची कामं झाली म्हणजे गावचा विकास होतो, हा त्यांचा भ्रम आहे। या गावचे रोड अक्षरशः विकले गेलेले आहे। या मस्जिद सुन्ना जमादार गल्लीच्या मस्जिदच्या बाजूला एक रोड बनवला मित्रांनो। एक 4-5 महिन्यापूर्वी हा रोड बनवला। 20 ते 25 लाख रुपये त्या रोडवरती खर्च केला आणि हा रोड एक पाऊस पडल्यानंतर तो रोड संपूर्ण उखडून गेला। शिवनशी मी प्रचंड प्रमाणात भांडलो की त्या गल्लीचा रोड उखडला कसा काय? त्या काळातले ज्यांनी हे ठेकेदारी घेतली आणि ज्यांच्या नावावरती काम होतं ती सगळी लोक शिवननी पाठीशी घातली आणि तो संपूर्ण रोड आज त्या ज्यांनी ठेकेदारी केली त्याला एक उत्कृष्ट रोड आणि तो रोड कशा प्रकारचा आहे तुम्ही जर पाहून पाहिलं तर सिमेंटच्या रोडला त्या ठिकाणी पॅचेस मारलेले आहे। त्यांना राजपथ नाही तर राजघाटाचं रोड बांधण्याचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पाहिजे। हा सगळा टक्केवारीचा विकास मित्रांनो आपल्याला वाट्याला आलेला आहे। मनसरची बाजारपेठ आपल्याला उद्ध्वस्त होताना दिसत आहे। त्यामुळे मी सर्वांना एक विनंती करतो की अतिशय काळजीपूर्वक मित्रांनो मतदान करा। विरोधी पक्ष हा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सक्षम झाला पाहिजे जेणेकरून विरोधी पक्ष हा तुमचा आवाज असतो। मनसरची शवदाहिनी 90 लाख रुपयाची शवदाहिनी त्या ठिकाणी बांधली, शवदाहिनी बांधली। आज जवळजवळ 3-4 वर्ष झाले शवदाहिनीमध्ये प्रेत एखादं जाळलं नाही, बाजूलाच लोक प्रेत जाळतात। त्याच्यामुळं माझी अशी प्रशासनाला विनंती आहे की ती शवदाहिनी सुद्धा आपली चालू झाली पाहिजे जेणेकरून या परिसरामध्ये एका बाजूला आपण माझा गाव आणि माझी वसुंधरा हे अभियान राखता आणि 25-25, 30-30 हजार झाडांची लागवड करता आणि एका बाजूला त्या ठिकाणी माणसं जाळून झाडं कापण्याचं काम करता। त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की तेही शवदाहिनी आपण लवकर चालू करावी। आणि हे सर्व घडत असताना मी ज्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होतो त्या कालखंडामध्ये मी देखील अनेक कामं केली। जिल्हा परिषदेची इमारत बाजूला पाहिली, गोरगरिबांची लोक शिकतात त्या जिल्हा परिषद शाळेचा मी अध्यक्ष होतो आणि अध्यक्ष असताना देखील मी ती इमारत चांगल्या प्रकारची उभी केली। कोणत्याही प्रकारचा कॉन्ट्रॅक्टपणा
आणि कमिशनखोरी मी माझ्या कालखंडामध्ये केली नाही. कारण मी व्यवसायाने जरी बिल्डर आणि शेतकरी असलो तरी मी शासकीय कामं कोणती केली नाही. मी सार्वजनिक स्वरूपाची माझ्या वैयक्तिकरित्या कामं मी केलेली आहे. त्याच्यामुळं मंचरच्या भैरवनाथ आळीमध्ये पहिलं भूमिगत गटार मी केलेलं आहे आणि साईनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून मी अनेकांना या ठिकाणी कर्ज पुरवठा करण्याचं काम देखील करत आहे. मित्रांनो, मला तुमच्याशी खूप खूप बोलायचं आहे. मी वार्ड प्रभाग क्रमांक 10 मध्ये जरी उभा असलो तरी माझं विजन हे प्रभाग क्रमांक 10चं नाही आहे. माझं क्रमांक मंचर शहराचं आहे. या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार दिसेल त्या ठिकाणी मी माझा आवाज हा नक्कीच तुम्हाला मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये ऐकायला मिळेल. त्याच्यामुळं तुम्ही एक सक्षम उमेदवार म्हणून माझ्याकडे बघा, माझ्या सर्व सहकाऱ्यांकडून बघा आणि तुम्हाला मी निराश करणार नाही. कारण माझा स्वभाव एकदम स्पष्ट आहे. मी कोणाच्या जीवावरती उभा राहिलेला नाही आहे. मी दादांच्या ना मी साहेबांच्या जीवावरती उभा राहिलेला आहे. मी माझ्या कर्तृत्वाच्या आणि मी माझ्या लोकांच्या संपर्कामुळे आणि लोकांच्या आग्रह खातर आणि लोकांच्या इच्छा खातर मी उभे राहिलेला आहे. जर दादांनी आणि साहेबांनी हात काढून दिला तर मी या गावामध्ये फिरू शकणार नाही. असं नेतृत्व जर तुम्ही नेणार असेल तर मग आपल्याला विचार करावा लागेल की स्वतंत्र बुद्धीची आणि स्वतंत्र विचाराची माणसं आपल्याला या शहरामध्ये पाठवायच्यात. या 2 तारखेला आमचे सर्व या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले पाहिजे, जेणेकरून या गावामध्ये एक सुशिक्षित नगराध्यक्ष, एक राजाराम भाऊ बानकेले यांची मुलगी आपल्याला नगराध्यक्ष करायची आहे. ती तिचा परिचय देईल. मी सर्वांना विनंती करतो की आपण तिलाही चांगल्या प्रकारचं मतदान करावं आणि येत्या 2 तारखेला आपापल्या प्रभागामध्ये हे सर्व मतदान होईल. ज्या ठिकाणी मशाल चिन्ह असेल त्या ठिकाणी मशालीवरती चिन्हवरती बटन दाबायचं आणि ज्या ठिकाणी तुतारी असेल त्या ठिकाणी तुतारी चिन्हावरती आपण सर्वांनी मतदान करायचं आणि वरती नगराध्यक्षपदासाठी रजनीगंधा बानखिले यांना देखील आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी सर्वांना या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीमागे असतील आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्यातले सर्वच्या सर्व हे नगरसेवक म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.